जशी लाडकी बहीण महाराष्ट्रात होती तसंच बिहारमध्ये झालं, त्यावर शरद पवारांनी टीका केली की पैसे वाटून निवडणुका होत असेल तर निवडणूक आयोगाने विचार करावा याचा। असं आहे, जो जीता वही सिकंदर। हारल्यानंतर, पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे, मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत, आत्मपरीक्षण केलं पाहिजे। पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही। खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत, या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती। त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती, त्यांनी केल्या नाहीत। आम्ही योजना केल्या तर लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं, त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय? निवडणुका आहे, राहुल गांधी ने कहा है कि समीक्षा करेंगे। वो कह रहे हैं कि शुरुआत से निष्पक्ष नहीं था चुनाव। कि मैंने इसके ऊपर कल ही बोला है, मैं बार बार नहीं बोलूँगा। मैंने कल ही बता दिया है कि वो जब तक आत्मपरीक्षण नहीं करेंगे वो मट्टी में ही जाएंगे, मट्टी पलीती होगी। अजित पवार यांनी अमित शहाची भेट घेतली, पवार प्रकरणावर काही चर्चा होऊ शकते? मला वाटत नाही, मला असं वाटतं की राज्यातल्या काही मुद्द्यांवर त्यांनी ती भेट घेतलेली आहे। महाराष्ट्रात बिबट्यांची मोठी दहशत आहे ग्रामीण भागामध्ये सगळ्या ठिकाणी, त्यावर मी बैठक घेणार आहे, कालच सांगितलं। काँग्रेसचं विभाजन होणार असं काल काँग्रेस मुंबईमध्ये स्वतंत्र लढणार आहे, काँग्रेसची घोषणा केली मुंबईमध्ये ते स्वतंत्र लढणार। विरोधी पक्ष एकत्रित लढतोय का स्वतंत्र लढतोय, यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे। जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे निश्चितपणे कोण काय लढतं हा त्यांचा प्रश्न आहे, मात्र या ठिकाणी महायुती निवडून येईल। लॉजिस्टिक पार्क राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। शरद पवार यांनी बिहारच्या निवडणुकीवर केलेल्या वक्तव्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही योजना बनवू शकत होतात, तुम्ही बनवल्या नाहीत, आम्ही बनवल्या आणि त्यामुळे लोकांनी आम्हाला मतदान केलं। तर मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होईल याचा पुनरुच्चार पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला।